जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातील रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। कोजागरी पौर्णिमेला साजरा होणाऱ्या तळोद्यातील रथोत्सवाला ऐतिहासिक व सांस्कृतिक असा वारसा लाभला असून हा रथोत्सव संपूर्ण खानदेशात प्रसिद्ध आहे। मंगळवारी दुपारी 2:30 वाजता मान्यवरांच्या हस्ते रथाचे पूजन व आरती करण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रथाचा दोरखंड ओढून रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रथ ओढण्यात आला। शहरातील मुरलीधर मंदिरापासून रथोत्सवाला सुरुवात झाली। त्यानंतर मेन रोड, स्मारक चौक, हुतात्मा चौक पासून परत मेन रोडवरून काकशेट गल्लीजवळ सायंकाळी रथोत्सवाचा समारोप करण्यात आला। दरम्यान रथोत्सवात केळीचा प्रसाद चढविला जातो, म्हणून यावेळी केळींना मोठ्या प्रमाणावर मागणी होती आणि यामुळे केळीचे भाव देखील वाढले होते। यावेळी केळीसह विविध प्रकारची खेळणी, फुगे आदी विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटली होती। रथोत्सव पाहण्यासाठी तसेच रथाचे दर्शन घेण्यासाठी शहरातील तसेच तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। खंडोजी महाराजांनी जय। तळोदा ग्रामस्थ देवता खंडोजी महाराज यांच्या रथोत्सवाला आज 123 वर्ष पूर्ण होत आहेत। पंचकृषी मधले आणि तळोदा तालुक्यामधले आणि नंदुरबार जिल्ह्यामधले सगळे माझे आदिवासी बंधू, सामाजिक आणि इतर सगळे महाराज बोलवताचे जनता जनार्दन दर्शनाला येते आणि लाभ घेते। खंडोजी महाराजांना नवस करतात आणि ते नवसपणी सगळे पूर्ण होतात। असा ट्रस्टींच्या पंचकृषी मधल्या आणि तालुक्या आणि जिल्ह्यामधल्या लोकांच्या एकदम गोड अनुभव आहे। म्हणून खंडोजी महाराजांच्या या आशीर्वादाने दरवर्षी हा साजरा करण्यामध्ये येतो आणि त्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी हा प्रसाद खुला मात्र करण्यात येतो।